मित्रांनो, आपला हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याचा जन्म शेगावमध्ये झाला आहे. शेगावमध्ये मित्रांनो पहिले सुरुवातीला पहाटे 5 वाजता सनई वाजायची आणि या सनईने सगळ्यांच्या दिवसांची सुरुवात व्हायची. आमचाही मळा असल्याच्याने पहाटे 5 वाजल्यापासूनच कामांची सुरुवात व्हायची. म्हणजे गजानन महाराजची सनई आणि इकडं आपले शेतीचे कामं हे चालू होऊन जायचे. आणि आमचं जे शिक्षण आहे ते सुरुवातीचं शिक्षण शेगावच्या नगर परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. तर त्यावेळेस काय व्हायचं, जेव्हा प्रगट दिन, ऋषीपंचमी, श्रीरामनवमी असे उत्सव असायचे तर त्यावेळेस गावामध्ये पालख्या यायच्या आणि ह्या पालख्या आमच्या शाळेमध्ये थांबायच्या. त्यामुळे आम्हाला सुट्ट्यासुद्धा मिळायच्या. हा एक आमचा अनुभव आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही आमच्याकडं पाहुणे यायचे किंवा शेगावातील कोणाच्याही घरी जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेस घरातले म्हणतात, जाय बरं बाबू, पाहुण्यांले मंदिर, आनंदसागर, नागझरी फिरून आण, शेगावातले 5 धाम दाखवून आण. त्यामुळं काय होतं, प्रत्येक शेगावकरामध्ये एक गाईड हा डेव्हलप होतो. प्रत्येक शेगावकराच्या अंदर एक गाईड हा असतोच, जो त्याच्या गावातलं मंदिर, त्याचा आनंदसागर, शेगावातले 5 धाम, नागझरी याच्याबद्दल आपसुकच तो माहिती त्या पाहुण्यांना देतो. त्यामुळं शेगावकर हे आपले ठिकाणं दाखवण्यात एक्सपर्ट असतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शेगावातला माणूस हा वैतागल्यावर सुद्धा माऊली म्हणतो आणि प्रेमाने सुद्धा माऊली म्हणतो. ज्यावेळेस त्याला जर बोलायला शब्द नाही आहेत तर तो समोरच्याला माऊली म्हणतो, अरे माऊली आणि अरे माऊली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेगावातला मुलगा किंवा शेगावातला माणूस हा नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगासाठी शेगावच्या बाहेर गेला असेल तर तो शेगावच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु शेगाव हे त्याच्या कधीच बाहेर जात नाही. हे वैशिष्ट्य आहे शेगावकरांचं. जर या व्हिडिओशी तुम्ही रिलेट करत असाल ना तर तुमच्या शेगावकर मित्राशी हा व्हिडिओ शेअर करा.